नमस्कार. आज आपण बनवणार आहोत गूळ खोबऱ्याची वडी. विशेष म्हणजे ही वडी बनवण्यासाठी लागणार आहे अगदी मोजकेच साहित्य: खोबरं, गूळ आणि थोडंसं तूप. सर्वप्रथम कढईमध्ये 2 चमचे तूप घेतलं आहे. तूप गरम झाल्यावर त्यामध्ये 1.5 वाटी खोवलेलं खोबरं घालून मंद आचेवर छान परतून घेतलं आहे. खोबऱ्यातला ओलेपणा निघून जाऊन खोबरं थोडंसं कोरडं झालं की गॅस बंद करायचा आणि हे भाजलेलं खोबरं एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. आता दुसऱ्या कढईमध्ये आपण गुळाचा पाक तयार करून घेणार आहोत. त्यासाठी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी घालून गूळ पूर्णपणे विरघळून घ्यायचं आहे. गूळ विरघळल्यानंतर त्यामध्ये आपण भाजून ठेवलेलं खोबरं घालायचं आणि हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. आता हे मिश्रण सतत परतत राहणं खूप महत्त्वाचं आहे. मंद आचेवर साधारणतः 10 मिनिटं सतत परतायचं, जोपर्यंत मिश्रणातील ओलावा पूर्णपणे निघून जात नाही आणि मिश्रण घट्ट होत नाही तोपर्यंत सतत परतत राहायचं. आता यामध्ये इलायची पावडर टाकून घ्यायची. आता मी एका प्लेटला थोडंसं तूप लावून घेतलं आहे. त्यामध्ये हे तयार झालेलं मिश्रण काढून घेऊया. पलत्याच्या मदतीने हे मिश्रण व्यवस्थित थापून घ्यायचं. त्यानंतर वाटीच्या मदतीने वरून हलकं दाबून एकसारखं सेट करून घ्यायचं. आता वरून मी बारीक चिरलेला पिस्ता घातला आहे. यामुळे वडी दिसायला खूप सुंदर दिसते. मिश्रण थोडं सेट झाल्यावर आपल्या आवडीच्या आकारात वड्या कापून घ्यायच्या. बघा, अगदी मोजक्या साहित्यामध्ये घरच्या घरी आणि चवीला एकदम अप्रतिम अशी गूळ खोबऱ्याची वडी तयार झाली आहे. तुम्ही ही सोपी गोड रेसिपी नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच घरगुती रेसिपींसाठी शमिका किचनसोबत जोडलेले राहा. धन्यवाद.